नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा फ्रायडेचा ट्रेडिंगचा सेशन? नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर बघूया आपण मंडेसाठी काय प्रेडिक्शन असणार आहेत. तर मंडेसाठी 24,100 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 24,100 काल पण बघा, कालच्या ट्रेडिंगच्या सेशनला पण मार्केट फ्लॅट ओपनिंग झाली आणि 24,100चा सपोर्ट घेऊन मार्केट 24,370ला बंद झालेलं आहे. उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये काय असणार आहे बघा, 24,400 हा वरच्या साईडला ब्रेक झाला तर मग आपल्याला 24,500चं टार्गेट उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकतं. आपण बघूया, मोठ्या टाइम फ्रेमवरती शिफ्ट होऊया. टाइम फ्रेमवरती शिफ्ट झालो तर 24,400 24,500 हे टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बघायला भेटू शकते. आणि त्याच्यानंतर 24,500 24,500 आणि त्याच्यानंतर मग 24,700 हे दोन टार्गेट उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात. बघा, तर निफ्टी बघा, निफ्टी काय करतोय, परवाच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये पण 24,100चा सपोर्ट घेतला, मार्केट ओपनिंग गॅप अप ओपनिंग झाली, 24,100चा सपोर्ट घेतला, अगेनवर गेला, इकडे बंद झाला. नंतर बघा, नंतर परत खाली आला, आज पण तेच मार्केट काय झाला, फ्लॅट ओपनिंग झाला, परत 24,100चा सपोर्ट घेतला आणि मार्केट परत 24,370ला जाऊन थांबला. म्हणजे 24,100 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा जर खालच्या साईडला ब्रेक झाला तर मग 23,900 टार्गेट आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला भेटू शकतं. पण मला वाटतं थोडं अपसाईडच, कारण जसं की उद्या जर गॅप अप झाला तर 24,500 मार्केट जाईल आणि तिथून थोडे प्रॉफिट बुकिंग होईल आणि मग थोडं खाली येऊन मग मार्केट अजून वरती जायचा प्रयत्न करेल. पण स्टील 24,100चा सपोर्ट लक्षात ठेवायचा. हा खालच्या साईडला ब्रेक झाला तर मग मात्र आपल्याला डाऊन साईडला थोडी मोमेंटम बघायला भेटू शकते. ते म्हणजे 23,900 हा 23,700 आणि वरच्या साईडला 24,400च्या वरती उद्या जर ओपनिंग झाली तर 24,500चं टार्गेट, तिथे थोडी प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. मार्केट थोडा मग खाली डीप देऊन आणखीन मग वरती जाऊ शकते. तर बँक निफ्टी काय असणार आहे बघा, बँक निफ्टी पण बघा, बँक निफ्टीला मी काय परवाच्या जो व्हिडिओ मी टाकलेला गुरुवारी, तर त्या व्हिडिओमध्ये मी असं प्रेडिक्शन सांगितलं होतं. बघा, ही एक ट्रेंड लाईन आहे, हिचा ब्रेकआउट होणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग मार्केटने काय केलं बघा, फ्लॅट ओपनिंग झाली 17ला, इथं ओपनिंग जाऊन मार्केट थोडं वर गेला. मार्केटने काय केलंय, ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिला, रिटेस्ट केला आणि एवढी बिग मोमेंटम दिलाय. तुम्ही बघू शकता, हा ट्रेड माझं टार्गेट मी इथं 56,800चं टार्गेट ठेवलेलं, बट मार्केट तिथं गेलेलं नाहीये. तरी आपल्याला 600 पॉईंट भेटलेले आहेत. असेल मी 100 पॉईंटचा इथे ठेवलेला. तुम्ही बघू शकता, असे छोटे छोटे ट्रेड आपण घेत असतो, मोठे मोठे टार्गेट बुक करत असतो प्रॉफिट. तर बघा, हा ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट तर झालाय. तर उद्यासाठी काय असणार आहे बघा, मंडेसाठी 55,900चा हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. परवा पण बघा, मार्केट गॅप अप ओपनिंग झाला आणि 55,900चा सपोर्ट घेतला. काल पण बघा, मार्केटने काय केलं, फ्लॅट ओपनिंग झाली, अगेन ही कॅन्डल बघा, ही कॅन्डल परत काय झाली, 55,900चा सपोर्ट घेऊन अगेन वर गेली. म्हणजे हा सपोर्ट खूप स्ट्रॉंग आहे 55,900. हा जर खालच्या साईडला ब्रेक झाला तर मार्केट मग अजून डाऊन साईड मोमेंटम देऊ शकतो, की जो 55,600 आणि 55,300 आणि खाली बघायला गेला तर 55,000 हे उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकते. पण मला पॉझिटिव्ह वाटते मार्केट. उद्या जर 56,800च्या वरती मार्केट टिकला तर मग मार्केट 57,200चं टार्गेट उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये आपल्याला बघायला भेटू शकते. 57,000ला मार्केट जर गेला तर थोडं इथं प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. थोडी प्रॉफिट बुकिंग घेऊन परत मार्केट 57,200 57,400 पर्यंत जाऊ शकते. तर बघूया आपण मंडेला कसं काय होऊ शकते. तर 57,200 लास्ट टार्गेट आपलं असणार आहे आणि त्याच्यावरती बघूया कसं काय होतंय. तर बघायचं आहे आणि ट्रेड करायचं आहे छोटे छोटे स्टॉप लॉस घेऊन. तर मार्केट उद्या पण गॅप अप असेल असं मला वाटतंय. 57,000 ही खूप स्ट्रॉंग आहे, 57,000 आणि 56,800
56,800 जर वरच्या साईडला ब्रेक केला तर मार्केट कुठेच थांबणार नाही. मग 57,200 मार्केट उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये आपल्याला बघायला भेटू शकते. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, कमेंट करायचं आहे. थँक्यू.